काही गोष्ट माहीत असते तोच विमान चालू शकतो, बरोबर? तरच ते नीट चालणार आहे. त्याच्यामुळं जेनकिन्स ॲडमिनसुद्धा एक रिस्पॉन्सिबल पर्सन असतो जो डेव्हऑप्स इंजिनियर आहे आणि त्याला सगळ्या गोष्टी समजत आहेत. इंटिग्रेशन समजतंय त्याला, त्याला टेक केअर माहिती आहे की काही डाऊन झालं तर तो कसं सेटअप अप करणार आहे. बॅकअप वगैरे त्याच्याकडे आहे. प्लगिन्स इन्स्टॉलेशन करताना त्याला माहिती आहे की काय केल्याने काय होणार आहे. त्याच्यामुळं की ॲडमिन हा ऑलवेज रिस्पॉन्सिबल पर्सनच पाहिजे. मग किती 1 ते 2 मेंबर किंवा 3 मेंबर. ओके. डिपेंडिंग ऑन कधी कधी शिफ्टमध्ये जॉब्स असतात किंवा 8 आवर्समध्ये चेंज होतो. तर मग ॲडमिन जो आहे तो पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबल पर्सनच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला बेस्ट प्रॅक्टिसेससुद्धा तिथं टाकायला लागतात की डेटा क्लीनअप बरोबर होतो आहे का किंवा युजर ॲक्सेस बरोबर दिलेला आहे का. सगळ्यांनाच तुम्हाला ॲडमिन बनवायची गरज नाही आहे. जो जॉब क्रिएट करणार आहे, जो कॉन्फिग अपडेट करणार आहे त्यालाच तुम्ही ॲडमिनचा ॲक्सेस द्या. कारण एकदा जॉब बनवला तर कंटिन्यू नंतर कोड डेव्हलपर किती पण ॲड करू द्या, त्याचं बिल्ड अँड डिप्लॉयमेंट चालणार आहे म्हणजे चालणारच. ओके. जे आपण पाईपलाईनचं वर्कफ्लो बघितलं होतं आत्तापर्यंतच्या सेशन्समध्ये की